आशूस कुकिंग आर्ट या आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे उपवासासाठी खास साबुदाणा खिचडी म्हणजे साबुदाण्याची फराळ। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। एक मोठी वाटी साबुदाणा घेतलेला आहे, एक वाटी कच्चे बटाट्याचे तुकडे करून घेतलेले आहे, पाऊण वाटी भाजलेला शेंगदाण्यांचा कुट्टा, अर्धा कप तेल, एक चम्मच साखर, एक चम्मच शेंगदाणे कच्चे, 7 ते 8 हिरवी मिरची चिरून घेतलेले आहेत, एक चम्मच मीठ, एक चम्मच जिरे। तर सर्वात आधी मी साबुदाणा हा भिजायला टाकणार आहे। साबुदाणा सर्वात आधी एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि भिजत घालताना साबुदाण्याच्या वरती पाणी अर्धा इंच राहील एवढं पाणी टाकायचे, म्हणजे छान असा भिजतो आपला साबुदाणा। तर साबुदाणा हा 5 ते 6 तास त्याला भिजवून घेतलेला आहे मी, छान असा भिजलेला आहे, अगदी दाणेदार झालेला आपला साबुदाणा, मधून पण पूर्णपणे भिजलेला आहे। तर आता बनवायला सुरुवात करूया। पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यात तेल टाकते मी गरम करायला। तेल हे तापलेलं आहे, त्यात आता जिरे टाकते, त्यानंतर हिरवी मिरची चिरलेली, मिरचीची हलवून घेऊया म्हणजे सर्व बाजूने सारखी तळली जाईल मग ती। तर मिरची तळली जात आहे, आता त्यात शेंगदाणे टाकूया। तर साबुदाण्यात तळलेले शेंगदाणे हे खरपूस असे मस्त लागतात। इथे मिरची ऐवजी तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता। त्यात चिरलेले कच्चे बटाटे घालते मी आता, ते सर्व एकत्रित करून घेते। आता पॅनवर झाकण झाकून मंद आचेवर होऊ देऊ, त्यामुळे बटाटे हे लवकर वाफले जातील। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता पटकन सबस्क्राइब करून टाका। इथे तुम्ही उकळलेले बटाटे सुद्धा टाकू शकता। कच्चे बटाटे हे तेलात तळले जातात, त्यामुळे आपल्या साबुदाण्याला छान अशी चव येते। तर झाकण काढून घेतलेलं आहे मी आधीच, त्यात मीठ अर्धा चम्मच टाकते मी, म्हणजेच वाफवताना बटाट्यात छान मुरलं जाईल मीठ। आता ते एकत्र करून 5 मिनिटं त्याला होऊ देऊया, असंच झाकण झाकून देऊ त्यावर। तर बघूया आपले बटाटे हे वाफले गेलेत का। तर बटाटे हे वाफले गेलेले आहेत, त्यात आता साबुदाणा टाकून देते आणि त्यासोबतच शेंगदाण्याचा कुट्टा पण। ते सर्व एकत्रित करून घ्यायचे। म्हणजे सारखंच तेल लागून जाईल सर्व साबुदाण्याला। मी 1 चम्मच साखर घालते, साखर आपल्याला आवडत असेल तरच घालायची, आणि त्यासोबतच अर्धा चम्मच मीठ। मीठ हे बटाटे वाफवताना सुद्धा घातलेले आहे, त्यामुळे आता मी अर्धा चम्मच घातलेला आहे। आपण आपल्या अंदाजानुसार घालू शकता। ते सर्व एकत्र करून घ्यायचे। तर साबुदाणा छान असा आपला दाणेदार मोकळा मोकळा असा झालेला आहे। साबुदाणा हा सर्व उपवासाला चालतो आणि साबुदाणा हा सर्वांनाच खूप आवडतो। तर आपला साबुदाण्याचा कलर बदललेला आहे। आता साबुदाणा 5 मिनिटं असा होऊ देऊया, म्हणजे सारखा वाफला जाईल तो। एक वाफ आल्यावर
तर आपली ही साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. गॅस बंद केलेला आहे मी. आपली ही उपवासाची साबुदाण्याची खिचडी ही तयार आहे. मस्त अशी दाणेदार व मऊसर झालेली आहे. तुम्ही ही बनवा ही साबुदाण्याची खिचडी आणि कमेंटमध्ये नक्की सांगा खिचडी कशी बनली ते. तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. घरचं खा आणि स्वस्थ रहा.